बातमी नितेश राणेंच्या वक्तव्याची मवियाच्या गावांना निधी नाही बसा बोंबलत असं आक्रमक वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। मवियाच्या सरपंचांना गाडीत बसवून पट्टे घालून घ्या, विषय संपवा असंही नितेश राणे म्हणाले। जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष, पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही, विशेष नाही। एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका, उरले सुरले कुठले उभाटायचे आहेत ना, कारण की मी बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षाची, आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार। त्याच्यामध्ये बघा की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा। त्या प्रत्येक उभाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा, जावा तिकडे त्याला सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही की विकास निधी तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या, विषय संपवा, कार्यक्रमात तेवढा। साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे, प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे। पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल, पण आपापली पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो, आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय, त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे, जिथे इथं स्पेस आहे तिथं आपला पक्ष वाढवला पाहिजे, त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीच मजबूत होणार आहे। अहो मुळात तुमच्या बापाला भाजपनं मंत्रिमंडळामध्ये का घेतलं नाही याचा विचार करा। तुम्ही विरोधकांना मित्र पक्षांना निधी देणार नाही, पहिलं भाजपलाच निधी देणार। अहो सरकार काय नितेश राणे तुमच्या बापाचा आहे का? निधी काय तुमच्या घरातला तुमच्या खिशातला देणार आहात का?